नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या समोर आपण क्लास 10 ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मधलं ते एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आणि आपल्या नोटबुक मध्ये लिहून प्रॅक्टिस करायचं. 101% या ठिकाणी अशा प्रकारचे एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, सर्वांनी लक्ष द्या. आता बघा, ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले if sin theta equal to 20/29 then find cos theta. आपल्याला काय फाइंड करायचं या ठिकाणी cos theta फाइंड करायचंय. तर बघा या ठिकाणी we have करूया. आता we have म्हणजे आपल्या जवळ आहे, आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे. या ठिकाणी आयडेंटिटी माहिती असणं गरजेचं आहे. आता आयडेंटिटी अशी घ्यायची की त्यामध्ये sin आणि cos हे असलं पाहिजे. बघा आयडेंटिटी अशी आहे आपल्या जवळ. आयडेंटिटी काय बघा, आयडेंटिटी अशी आहे की बघा sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आपल्या जवळ अशा प्रकारचं आहे. ओके, तर लक्षात घ्या काय की या ठिकाणी आपल्या जवळ ही आयडेंटिटीज सर्वांनी अशा प्रकारची आयडेंटिटीज पाठ करून घ्यायची. आता बघा लक्ष द्या पुढे. आता sin स्क्वेअर काय आपल्याला sin काय आपल्या जवळ sin थीटा काय आपल्या जवळ 20/29 म्हणजे काय करायचं 20/29 चा स्क्वेअर असं आपण या ठिकाणी घेतलेला आहे. प्लस cos काय आपल्या जवळ cos आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, cos काय फाइंड आउट करायचं आहे म्हणून cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 अशा प्रकारे होते. ओके, आता पुढची स्टेप आपल्या जवळ या ठिकाणी आहे. पुढची स्टेप काय राहणार आहे लक्ष द्या. पुढची स्टेप आपल्या जवळ राहणार आहे 20 आणि 29 या दोन्हीचा आपल्याला स्क्वेअर करायचा. आता 20 चा स्क्वेअर काय आहे 400 काय आहे आपल्या जवळ 20 चा स्क्वेअर काय आहे 400 आणि 29 चा स्क्वेअर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता 29 चा स्क्वेअर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 29 चा स्क्वेअर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे काय 841 या ठिकाणी आपल्याला काय हे दोन्हीचा स्क्वेअर मिळाले आहे. प्लस मध्ये या ठिकाणी काय करा cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आपल्याला स्क्वेअर मिळालेला आहे. आता स्क्वेअर मिळाल्यानंतर पुढे आपल्याला यायचं या ठिकाणी बघा पुढे काय लिहायचं. पुढे येत असताना बघा हा cos स्क्वेअर थीटा इथं राहू द्या, कुठं इथं राहू द्या. म्हणजे cos स्क्वेअर थीटा इथं ठेवलं इक्वल टू जो 1 आहे तो लिहून हे जे दोन्ही पार्ट आहे हे दोन्ही पार्ट पलीकडे आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचं आहे. काय करायचं थोडंसं पलीकडे घेऊन जायचे. म्हणजेच ते काय आहे या ठिकाणी -400 अपॉन ला 841 अशा प्रकारचं होईल. प्लस काय आहे मायनस होईल. ओके, आता या ठिकाणी बघा या ठिकाणी जे प्लस मध्ये आहे प्लस मध्ये पलीकडे जाऊन मायनस होईल. आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना बघा या ठिकाणी याच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 841 1 जा 41 मायनस 400 अपॉन ला 841. आता याचा आन्सर काय आहे बघा. आन्सर 841 मधून 400 गेले तर आपल्या जवळ या ठिकाणी काय राहणार आहे या ठिकाणी आपल्या जवळ राहणार आहे 441 अपॉन ला 841 अशा प्रकारचा आपल्या जवळ राहणार आहे. तो या ठिकाणी स्क्वेअर काय आपल्या जवळ स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 441 अपॉन ला 841 आपल्या जवळ आहे. ओके, आता या ठिकाणी आहे तर काय करायचं बघा काय करायचं बघा टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. काय करायचं बोथ साइड टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड सांगितलेलं आहे आपल्याला. तर याचा स्क्वेअर रूट सांगितलेलं आहे. याचा स्क्वेअर रूट काय आहे आपल्याला स्क्वेअर रूट फक्त काय आहे cos थीटा काय आहे cos थीटा. आणि याचा स्क्वेअर रूट काय आहे 441 चा स्क्वेअर रूट आहे 21 आणि तुम्ही इथं काढलेलं होतं 841 चा स्क्वेअर रूट आहे 29
म्हणजे माय डिअर फ्रेंड आपला जो आन्सर आहे तो आन्सर आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी. तो आन्सर काय लक्ष द्या. तो आन्सर आपल्याला मिळालेला आहे की बघा काय मिळालेले की cos थीटा इक्वल टू 21/29 हा आन्सर आपल्याला मिळालेला आहे. ओके बघा काळजीपूर्वक हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके समजलं. बघ आता आपण या ठिकाणी काय करणार आहे आज सेकंड वाला एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहे. आता इथे दिलेले इफ sec थीटा equal to 25/7 find the value of tan theta. आता या ठिकाणी tan थीटाची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आता tan थीटाची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला एवढं लिहून घ्यायचं we have म्हणजे आपल्याला माहिती आपल्या जवळ आहे. तर आपल्या जवळ काय आहे आपल्या जवळ आहे 1 प्लस काय आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा काय आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. आता बघा ह्यामध्ये तुमचं sec बी आलेला आहे त्याचबरोबर tan सुद्धा आलेला आहे. हा फॉर्म्युला आपल्या जवळ आहे. तर ही जी आयडेंटिटीज आहे ही आयडेंटिटीज आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या पाठ करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. 10th क्लासच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं 101% 3 मार्काला विचारल्या जातात. ओके 3 मार्काला विचारल्या जातात. आता बघा या ठिकाणी आपण लिहिणार आहे काय लिहिणार आहे बघा 1 आहे 1 प्लस ओके 1 प्लस आपल्याला काय करायचं tan काढायचं आपल्याला. मग tan ला काय करा तुम्ही जसं तसं लिहून घ्या. ओके आणि आपल्या जवळ काय आहे sec आहे. आता sec काय आहे आपल्या जवळ sec काय आहे sec चा स्क्वेअर मध्ये 25 अपॉन ला 7 तर ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा प्रकारे आपल्याला लिहायचा आहे. ओके आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो छान प्रकारे या ठिकाणी स्क्वेअर रूट काढून घ्या. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू ये 25 चा स्क्वेअर माहिती कुणाला 25 चा स्क्वेअर सांगा 25 चा स्क्वेअर काय आहे हा ओके हा याचा 25 चा स्क्वेअर आपल्या जवळ 625 आहे अपॉन ला 7 चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 49. ओके काय आहे 49. आता पुढची स्टेप आपण काय करणार आहोत मित्रांनो बघा लक्ष द्या. हा tan स्क्वेअर इथंच ठेवा. ओके tan स्क्वेअर थीटा इथंच ठेवलं आणि हा 625 अपॉन ला 49 हा 1 पलीकडे गेला म्हणजे हा जो या ठिकाणी जो प्लस मध्ये आहे ओके तर प्लस इकडे आपण चालू काय करणार त्याला मायनस करणार. काय करणार आपण त्याला मायनस करणार. ओके आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल बघा tan स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना बघा या ठिकाणी बाजूला करून घेऊयात आपण बघा 625 अपॉन ला 49 मायनस 1 आहे तर याच्या खाली 1 राहतो. काय राहतो या ठिकाणी 1 राहतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. असं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं विद्यार्थी मित्रांनो असं क्रॉस मल्टिप्लिकेशन 625 ओके क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 625 त्याच्यानंतर पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हा सुद्धा तुमच्या जवळ 49 अशा प्रकारचं. पण काळजीपूर्वक लक्ष द्या इथं कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन असलेलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन या ठिकाणी -49 म्हणजे तुमचा हा या ठिकाणी 49 अशा प्रकारचं आहे. ओके आता या ठिकाणी 625 मधून 49 काढलं तर 576 होईल. बघा करून घ्यायचं तुम्ही करून घ्यायचं. ओके आणि अपॉन ला 49. आता हा जो आलेला आन्सर तो इथे लिहायचा 576 अपॉन ला त्या ठिकाणी 49. बघा आता तुम्हाला माहिती पाहिजे की हे कोणाचा स्क्वेअर आहे किंवा याचा स्क्वेअर रूट काय आहे हे माहिती पाहिजे. आता आपण या ठिकाणी येऊ शकतो काय लिहिणार बघा. या ठिकाणी काय करणार बघा काय लिहायचं टेकिंग
स्क्वेअर रूट बोथ साइड. ओके, बोथ साइड. आता स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट आपल्याला काय घ्यायचं बघा या ठिकाणी. याचा स्क्वेअर रूट काय आहे, फक्त tan थीटा इक्वल टू याचा स्क्वेअर रूट आपल्या जवळ आहे 24 आणि याचा स्क्वेअर रूट आपल्या जवळ आहे 7. सो माय डिअर फ्रेंड, हा जो आन्सर आहे तर आपल्याला tan ची व्हॅल्यू मिळाली आहे. तर tan ची व्हॅल्यू आपल्या जवळ काय आली आहे 24/7. बघा, काळजीपूर्वक कुठं काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर विचारून घ्यायचं, काळजीपूर्वक व्यवस्थित लिहून घ्यायचं.